नमस्कार, आपलं स्वागत आहे ध्रुवंकर मोबाईल ट्रेनिंग सेंटरमध्ये. तर आपल्याकडे आज अशी केस आहे, 14 प्रो आहे तो. त्याच्यामध्ये चार्जिंगला लावल्यानंतर मोबाईल डिस्कनेक्ट होतो. पूर्णपणे इन्सर्ट होत नव्हती पिन त्याची चार्जिंग बेसमध्ये. तर हा प्रॉब्लेम काय होतो ना, डस्टिंग त्याच्यामध्ये गेल्यामुळं. तर त्यामध्ये चार्जिंग बेस व्यवस्थित काम करत नाही म्हणण्यापेक्षा की त्याच्यामध्ये आपला जो चार्जर आहे तो इन्सर्ट व्यवस्थित होत नाही. खालीवरती दाबल्यानंतर तो चार्जिंगला कनेक्ट होतो. असे प्रॉब्लेम असतील तर बिनधास्त तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि एक नॉर्मल प्रॉब्लेम येतो जे लाइटनिंगचे जे पण मॉडेल आहे जे 14 प्रो मॅक्सपर्यंत त्यांना हा कॉमन प्रॉब्लेम आहे. तर क्लीन करून होऊन जातं. काही वेळेस मे बी चार्जिंग बेसही खराब असतो म्हणजे त्यांना पूर्ण फ्लेक्स येते त्याचाही प्रॉब्लेम असू शकतो. पण जास्त करून ते खराब होत नाहीत. फक्त रस्टिंग त्याचं साफ केलं तर त्याच्यामध्ये डस्ट वगैरे असल्यामुळे त्याला साफ केलं तर ते होऊन जातं. जसं की स्पीकर, रिंगर यांच्यामध्ये पण आवाज थोडाफार कमी येतो तर तोही क्लीन होतो. तर हा त्याचाच व्हिडिओ आहे. पूर्णपणे आपण त्याला क्लीन केलेला आहे आणि हा मोबाईल एकदम ओके चालू झालेला आहे. तर अशीच आपली काही कामं असतील तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कॉलही करू शकता, मेसेज करू शकता. वरती दिलेला नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही मेसेज करा. असे काही तुमचे प्रॉब्लेम असतील तर तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा हा व्हिडिओ. व्हिडिओमध्ये थोडीफार तुम्हाला चांगली वाटली असेल तर लाईक करा नक्की 100% आणि चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा चॅनलला. तर अशा नवीन व्हिडिओ येतील की नॉर्मल प्रॉब्लेम असतात की मोबाईल चार्जिंग होत नाही आहे किंवा मोबाईल बंद होतो आहे, मोबाईल रिस्टार्ट होतो आहे, नवीन अपडेट केलं त्याच्यानंतर प्रॉब्लेम येतात. तर त्या माहितीसाठी तुम्ही आम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला नवीन व्हिडिओ येतील आणि बेल आयकन दाबायला विसरू नका कारण नवीन व्हिडिओ ज्या येतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्या अपडेट होतील. तर पाहू शकता तुम्ही तर क्लिनिंग एकदम ओके झालेलं आहे. तर याच्यामध्ये आपण क्लिनिंग करण्यासाठी त्याच्यामध्ये लिक्विड टाकून आपण त्याला क्लीन करतो. तर पाहू शकता तुम्ही पूर्ण व्यवस्थित क्लीन होतं आणि कुठली रस्टिंग त्याच्यामध्ये धूळ, कार्बन वगैरे काही राहत नाही. तर हा रिंगरचा पोर्शन आहे. ह्या रिंगरचा पोर्शन पाहू शकता तुम्ही आपण क्लीन करतो. त्याला लिक्विड लावल्यानंतर ब्लू टाक म्हणून येतं. त्याने आपण क्लीन करून घेतो. क्लीन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती छान क्लीन. तर पाहू शकता क्लीन तर झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला क्लीन करायचे माईक पोर्शन. माईकमध्ये काय असतं तर माईकमध्ये बघू शकता माईकमध्ये तीन डॉट आहेत. त्यांना थोडीशी जास्त गाणे त्यामुळे आपण त्याला थोडंसं पहिल्यांदा चिमट्याने क्लीन केलं. त्यानंतर परत त्याला सेमच प्रोसेस आहे की चिमट्याने क्लीन केल्यानंतर लिक्विड लावायचं. लिक्विड लावल्यानंतर त्याला ब्लू टाक आहे त्याने आपल्याला त्याला क्लीन करावं लागतं. ते क्लीन झाल्यानंतर एकदम व्यवस्थित आवाज पुढच्याला जातो आणि त्याच्यानंतर येतो स्पीकरचा भाग. हे झाल्यानंतर येणार स्पीकरचा भाग. तर आपण तो स्पीकरचा पण पाहूयात. तर हा तुम्ही पाहू शकता स्पीकरमध्ये पण भरपूर धूळ आहे. तर याला पहिल्यांदा सेम कंडिशन आहे की आपल्याला थोडंसं ट्यूझरने क्लीन करायचे कारण थोडंसं कानाचा घाम येतो. तर त्याच्यामुळे काय होतं की तो थोडासा हार्ड होऊन जातो. घामामुळे काय होतं ना जसं की क्षार असतात, घाम आला की त्यामध्ये क्षार असतात त्याच्यामुळे तो जास्त हार्ड होऊन जातो. तो जी धूळ जाते ना ती हार्ड होऊन जाते. याला पण सेम प्रोसेस आहे की ट्यूझरने थोडंसं क्लीन करून घ्या. त्याच्यानंतर परत सेम आपलं ब्लू टाक आहे. ब्लू टाकने आपण त्याला परत सेम साफ करून घेतो. साफ केल्यानंतर एकदम व्यवस्थित क्लीन होतो. क्लीन झालेली पण व्हिडिओ पहा तुम्ही. तर पहा हा क्लीन तर झालेला आहे. ऑलमोस्ट 90% क्लीन झालेला आहे. पाहू शकता. थोडंफार राहतच. किती जरी क्लीन केलं तरी पूर्णपणे क्लीन होईल असं नाही. क्लीन तर पूर्ण 99% किंवा 90% आपण म्हणू की क्लीन झालेलं आहे पूर्ण. धन्यवाद. गुड नाईट. खुश राहा.